वडापाव करण्यासाठी 28 वर्षांनंतर पेटवली चूल। अहिल्यानगरमध्ये गॅसचा प्रचंड तुटवडा। अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षाचे थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम आता अहिल्यानगर जिल्ह्यातही थेट ग्रामीण भागातही जाणवू लागले आहेत। ग्रामीण भागात महिला आता थेट चुलीवर स्वयंपाक करू लागल्या आहेत, पण मंडळी आता थेट हॉटेल्समध्येही चुली पेटू लागल्या आहेत। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने काही हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडली आहे। संगमनेर मधील मंगलपावडा सेंटर मधील संचालिका 55 वर्षीय अलका केशव बिडवे यांनी सांगितले की 8 दिवस झाले गॅस सिलेंडर मिळत नसल्याने 28 वर्षांनंतर पुन्हा चूल पेटवावी लागली आहे। बिडवे यांच्यासारख्याच इतर अनेक लहान व्यावसायिकांना अनेक दशकांनंतर उदरनिर्वाहासाठी चूल पेटवावी लागली आहे। दुकानाची जुनी आठवण सांगताना बिडवे म्हणाल्या, साधारण 28 वर्षांपूर्वी आम्ही हे सेंटर सुरू केले होते। त्यावेळी चूल पेटवून खाद्यपदार्थ बनवले जायचे। तीच वेळ आज पुन्हा आली आहे। मंडळी, अहिल्यानगरमधील अनेक भागात अशीच काहीची स्थिती आहे। गॅस नसल्याने हॉटेलचे दर वाढले असून अनेक दैनंदिन वस्तू प्रवास महाग झाला आहे। मंडळी, एकीकडे गॅस पुरेपूर असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे मात्र इतके हाल सुरू आहेत। मंडळी, शासन प्रशासन खोटी माहिती देते का? आपल्याला काय वाटतं? कमेंट करा।